श्रीवर्धन येथे कासवाला वन विभागानं दिलं जीवनदान. सविस्तर वृत्त. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणारी बाणकोट बागमांडला फेरीबोट जेटीच्या बाजूला एक भलं मोठं कासव ओहोटीमुळे चिखलात अडकून पडलेलं स्थानिक नागरिक आकाश पाडलेकर यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी तातडीनं वन विभागाला ही बाब कळवली. वन विभागाच्या तपासणीत हे कासव ग्रीन सी प्रजातीचं पूर्ण वाढ झालेलं नर कासव असल्याचं स्पष्ट झालं आहे. शरीरावर कोणतीही इजा झालेली आढळून आली नाही. काळजीपूर्वक तपासणीनंतर कासवाला पुन्हा समुद्रात सोडण्यात आलं आणि काही क्षणातच ते खोल समुद्रात निघून गेलं. श्रीवर्धनसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ग्रीन सी प्रजातीचं नर कासव किनाऱ्याला लागण्याची ही पहिलीच घटना असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं आणि याबाबत आश्चर्यही व्यक्त करण्यात आलं आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ही घटना निश्चितच सकारात्मक संदेश देणारी ठरत आहे. श्रीवर्धन येथे वन विभागानं कासवाला दिलं जीवनदान. श्रीवर्धन प्रतिनिधी सोपान निंबरेसह दैनिक सूर्योदय, श्रीवर्धन.